छत्रपती शिवाजी महाराज की जय। सन्माननीय संदीपानजी पाटील भुमरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त जे ते त्यांचा जिव्हाळा सर्व जनतेशी आहे ते सर्व जनता आज एकत्र येऊन त्यांच्या शुभेच्छाचा त्यांच्यावर वर्षाव करत आहे। त्यांचं आमच्या बिल्डिंग करायसाठी त्यांचं कारण प्रेम राहिलेलं आहे। DMAसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आज ते DMAशी होऊन सनी सर्वजण सुखमय होणार आहे व त्यामुळे मी सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर, तुम्ही बिल्डिंगचे प्रथम नागरिक आहे, सरपंच आहे। बिल्डिंगसाठी खासदार भुमरे साहेबांनी काय काय विकास कामे केली? बिल्डिंगसाठी आता एवढं तुम्हाला सांगितलं एवढं मोठी DMAशी गावासाठी जे गटार वगैरे होते तिथे ड्रेनेजचा त्याने भरभरून निधी दिला, फ्लोर ब्लॉकसाठी रोडसाठी भरभरून निधी दिला। जिथं ज्या ज्या गोष्टी कमी पडत्या त्या भुमरे साहेबांना सांगितलं त्यांनी ते काम पूर्तता करायचं काम केलं। साहेबांकडून काय अपेक्षा आणखी गावच्या विकासासाठी आता आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी जात असतो जे काही DMAशी होत आहे याच्यासाठी स्थानिक मुलांना प्राधान्य मिळावं, तालुक्यातील जनतेला जिल्ह्याच्या या सर्वांना प्राधान्य पूर्ण मिळावं यासाठी आम्ही साहेबांकडे प्रयत्न करतो आणि साहेब त्याची आम्ही वेळोवेळी मिटिंग लावून आणि हे काम मार्गी लावणार। धन्यवाद। ही DMAशी जी झालेली आहे बिडकीनला त्याची आम्ही एक संघटना बनवली होती अगोदर शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याच्यासाठी आम्ही शासन दरबारी आंदोलन केलं। भलेही त्यावेळेस भुमरे साहेब सत्तेत नव्हते परंतु ते त्यावेळेससुद्धा आमच्याशी काय चाललं आंदोलनाचं काय नाही ही बाब ते आमच्याशी संपर्क साधून होते। नंतर आता त्यांनी ज्यावेळेस तसं त्यांचे पूर्ण टर्मच झालेले आहेत आमदारकीच्या आणि त्यावेळेस त्यांनी बिल्डिंगकरांना सतत कुठल्याही गोष्टीची उणीव जाणून दिली नाही। आजही DMAशीमध्ये मध्यंतरी उद्योग येत नव्हते तेव्हा त्यांनी त्या स्वतः त्या जातीला लक्ष घेऊन वेगवेगळे उद्योग आणलेले। आज बिल्डिंगमध्ये टोयोटा इतर या कंपनीसारख्या मोठ्या कंपन्या येत आहेत आणि या कंपन्या ज्या आलेल्या आहेत त्याचं सर्व श्रेय भुमरे साहेबांना की आजच्या आमच्या समस्त बिल्डिंग गावकऱ्यांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व परमेश्वरची प्रार्थना करतो की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये साहेबांना मंत्रिपदाचं स्थान मिळावं अशी मी अपेक्षा करतो व पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार आणि जनसामान्यांशी ज्यांची खऱ्या अर्थाने वैचारिक नाळ जुळलेली आहे असे लोकनेते आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमधून सकाळपासून सुरू आहे आणि विकास काय असतो हे खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं ज्यांच्या कार्यकाळामध्ये अनुभवलं त्याचीच पावती म्हणून आदरणीय बापूसाहेब विलासजी भुमरे साहेब यांची पैठण मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवड झाली आणि संपूर्ण जिल्ह्यातून मग वारकरी संप्रदाय असेल, विविध सामाजिक संघटना असेल या किंवा ग्रामीण भागातला एक सामान्य मतदार असेल या सगळ्यांचाच आदरणीय भुमरे साहेबांच्यावरती या ठिकाणी प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं प्रतीक आणि जिवंत आणि ज्वलंत द्योतक म्हणजे सकाळपासून या ठिकाणी असणारी गर्दी आपण अनुभवत आहात। भुमरे साहेबांचं कोणतं काम तुम्हाला जास्त भावलं आणि साहेबांकडून काय अपेक्षा? सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे श्री क्षेत्र पैठणहून पंढरपूरला जाणारा जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गाचं चौपदरीकरण एक। दुसरी गोष्ट पैठणच्या संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवस्थानला पंढरपूरमध्ये जागा घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सर्व असणाऱ्या भाविकांच्यासाठी मोठा असणारा भक्तनिवास उभारणीचं काम हे जे प्रचंड वेगात घेतलं त्याचाच परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला वारकरी संप्रदाय ताकदीनिशी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय भुमरे साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला। काय अपेक्षा आहे साहेबांची? अपेक्षा या ठिकाणी मतदारसंघाची भरभराट व्हावी, ग्रामीण भागातल्या रस्त्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील
मग त्यामध्ये वीज, रस्ते, पाणी या सगळ्याच मूलभूत सुविधा या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला योग्य तो न्याय साहेबांनी द्यावा अशी अपेक्षा एक सामान्य मतदार म्हणून या ठिकाणी मी करतो. आपलं नाव सर? मी हरिभक्त परायण कडवाळ महाराज गावादे, जिल्हा प्रमुख शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना छत्रपती संभाजीनगर. मी रेणुका शहर सहकारी कारखाना संचालक आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण आज मी 35 वर्षांपासून साहेब संघ आहे. साहेबचं असं कार्य आहे की ना भूतो ना भविष्यती. कारण की आज या पाहतो आम्ही किंवा साहेबी जे कार्य केलं हे 100 वर्षाचं कार्य केलं. जी गेले ती शिवाजी तसे साहेबचं काम झाले किंवा साहेब काय होते शून्यातून स्वराज्य नामदाराचे कामगार झाले. त्यांनी काय केलं गोरगरिबाला न्याय दिला. तालुक्याचा बी इतका विकास केला आमच्या पैठण तालुक्याचा की ज्या ठिकाणी माणसाला जाता येत नव्हतं त्या ठिकाणी रोड दिले. गावात मंदिरासमोर इतके खड्डे होते. पण आज जे सांप्रदायिक लोक आहे आम्ही तिथं बसतो टाळ पाखवा दिविना. कारण की जे साहेब भुमरे साहेब यांचा आज वाढदिवस. कारण की आज 30-35 वर्ष झाले. ते काय एका जागेवर आहे की त्यांची जी नीती व धर्म जे होती. कारण की तोंडात साखर, डोक्यात बर्फ आणि पायात भिंगरी. आज जितकं जरी वय झालं तर साहेब कसे आहे की तिथंच उभा आहे. आम्ही विगत पहिलो आणतो पण आज मी साहेब सगळे राहू शकत नाही. कारण की डबल मला चान्स द्याला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे पण ती भगवंताची शक्ती आहे. साहेब ही एक शक्ती आहे. मी सांगत असतो किंवा ही व्यक्ती आहे ना ही अशी व्यक्ती कधी आम्हाला मिळणार आहे. भुमरे साहेब म्हणजे साक्षात अवतार आहे. इवलेशे रोपं लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. साहेब एक शेतकऱ्याचा मुलगा कष्ट केले काम आमच्या देखत. पण त्याच्यातून आज ते काय झाले आज त्यांचा वेल गगनावरी गेला. आज शून्यातून स्वराज्य जसं शिवाजीराजांनी काय केलं स्वराज्याची स्थापना केली तशी ते आज कामगाराचे नामदार होऊन महाराष्ट्राच्या नाही त्या देशाच्या गादीवर गेले. कुठं पंतप्रधानांच्या जवळजवळ बसले. कारण की महाराष्ट्र सोडला दिली आणि जे साईडचे लोक होते विरोधक ते नाव ठेवले काय येतं पण त्यांनी करून दाखवलं. 2.5 वर्षात त्यांनी इतकं काम केलं की 100 वर्षाचं. पैठणचं नाथघाट पहा, आपेगावचा नाथघाट पहा, नाथ हे पहा, आपेगावचं माऊलीचं पहा, आमच्या खेड्यात पहा, इंतेगाव, ब्रह्मगाव, नवगाव, वडजी ह्या साईडला राक्षसी क्रीडाकांड होत्या. आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला डबल चान्स द्याला साहेबनी काय म्हणून सांगितलं मुकम करते वाचालून पंगम नंगेते गिरी येत कृपा तमा म्हणते परमानंद माधव. तो अवतार आहे. गावात एकच वेळेस सरपंच झाला डबल होऊ देत नाही. पण आज 35 वर्ष झाले साहेब जागेवर आहे. कारण त्यांच्या तोंडात साखर आहे, डोक्यात बर्फ आहे आणि पायात डिग्री आहे. कोणी यारे यारे लहान थोरं अथवा नरडाली नर सकाळच्या इथे आहे अधिकार. कोणी या त्यांच्याजवळ आज बी त्यांना गर्व नाही काय नाही. मी एक साधा माणूस मी जरी वाटत नाही उभा केलं साहेब उभा करायची. अरे काय चाललं बाबा हे सांगायचे. आज माणसाला काय पैसा लागत नाही काय नाही फक्त आपुलकी लागते काय की साहेब जवळ आहे. म्हणून आज 35 वर्ष झाले लोक म्हणले किंवा साहेब काय ते अवतार आहे. आणि असा अवतार कधी माणसाला मिळू शकणार नाही. किंवा अवतार साक्षात आमचा शरद रेणुका सहकारी साखर कारखाना होता. जो घोडके साहेबाकडे होता 10 वर्ष हा नुसता सडक पडा होता.